नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण अतिशय IMP असणारा, अतिशय महत्त्वाचा असणारा, सगळ्यात जास्त अवघड मानला जाणारा पण आपल्याकडून सर्वात सोपं करून शिकवलं जाणारा घटक पाहणार आहे। ज्या घटकाचं नाव आहे मित्रांनो माहिती आहे का? सजीवांचे वर्गीकरण। अजिबात लोड घ्यायचं नाही, जेवढं बोर्डवर होतंय तेवढं व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करायचं। येणाऱ्या काळात तुम्हाला या टॉपिकवरती आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। फक्त जेवढे घटक सांगतो, जेवढे भाग बनवले जातील ते बारकाईने व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करा, कोणतीही अडचण येणार नाही। आता बघा, या ठिकाणी वर्गीकरण चालू करण्याच्या पहिले काय असणार आहे, सजीवांचं वर्गीकरणाची गरज का पडली? तर मित्रांनो माहित आहे का, जर आपल्याला एखाद्या सजीवांचा सिस्टमॅटिक पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर त्यांचं वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे, कारण वर्गीकरण हे गुणधर्मांच्या आधारे केले जातात। तर वर्गीकरणाच्या संबंधित काही टर्मिनॉलॉजी आहेत, तर ते मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये पहिला शब्द येतो मित्रांनो माहिती आहे का? टॉक्झॉनॉमी। जसं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, तर सुरुवातीला एक कोणता तरी प्राणी आहे, त्याच्यानंतर असे अनेक प्राणी एकत्र आलेत, त्याच्यानंतर अनेक एकत्र आलेत, असं करत 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 मला सांगा ही काय आहे? वाढत चाललेली आहे। तर ही जी संरचना आहे याला आपण टॉक्झॉनॉमी म्हणत असतो मित्रांनो। आता टॉक्झॉनॉमीचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो माहित आहे का, टॉक्झॉनॉमीचा अर्थ आहे की सजीवाची कळालं का, सजीवांचं कळालं का नामकरण असेल, कळालं का नामकरण असेल, किंवा मित्रांनो माहित आहे का त्यांची ओळख असेल, आयडेंटिफिकेशन असेल, कळालं का, किंवा मला सांगा त्यांचं वर्गीकरण कळालं का नियमानुसार करणे, याला जर आपण काय म्हणत असेल तर काय म्हणत असतो? टॉक्झॉनॉमी म्हणत असतो। जेव्हा पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांचं आयडेंटिफिकेशन यानी ओळख असेल, त्यांचं नॉमेनक्लेचर असेल या नाव देणं असेल, किंवा त्यांचं वर्गीकरण असेल, हे जर आपण नियमानुसार करत असेल तर याला आपण काय म्हणत असतो? टॉक्झॉनॉमी म्हणत असतो। किंवा सजीवांचे गट बनवायचे तर याला पण टॉक्झॉनॉमी म्हणत असतात। तर मित्रांनो माहित आहे का, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू लॉ ही डेफिनेशन आहे टॉक्झॉनॉमीची। काय म्हणतोय मी? बघा, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू लॉ, सजीवांची मांडणी ही जर नियमानुसार केली जात असेल तर त्या मांडणीला आपण टॉक्झॉनॉमी म्हणत असतो। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता बघा, जसं या ठिकाणी तुम्हाला कळत असेल, ही स्पेसीज जी आहे कळालं का, ही एक प्रकारची टॉक्झॉनॉमी आहे। जिनस पण एक प्रकारची टॉक्झॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये काही सजीवांना एकत्र ठेवले। फॅमिली पण एक प्रकारची टॉक्झॉनॉमी आहे, कारण त्याच्यामध्ये काही सजीवांना एकत्र ठेवले। ऑर्डर पण एक आहे, क्लास पण एक आहे, फायलम पण, हे सगळे एक टॉक्झॉनॉमी आहे मित्रांनो। कारण प्रत्येकामध्ये सजीवांना ठेवत असताना नियमांचा पालन केलं गेलेलं आहे, म्हणून मला सांगा या प्रत्येक गटाला आपण टॉक्झॉनॉमी म्हणत असतो। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजलं असेल। आता बघा, टॉक्झॉनॉमी कॅटेगरी काय आहे? जेव्हा मित्रांनो माहित आहे का नियमानुसार सजीवांचे गट बनवले जातात तेव्हा त्याला काय म्हणत असतो? टॉक्झॉनॉमिक कॅटेगरी म्हणत असतो। मग या ठिकाणी बघा, सर्वात पहिली कॅटेगरी येते, त्याला आपण जर काय म्हणत असेल त्याला स्पेसीज म्हणत असतात मित्रांनो, किंवा मराठीतून त्याला शब्द वापरत असतो जाती। तर मित्रांनो माहित आहे का, एकसारखे गुणधर्म दाखवणाऱ्याला एका गटात ठेवण्यात आलं, त्याला जाती म्हणतं, त्याला स्पेसीज म्हणतं। किंवा परस्पर प्रजनन करू शकतात अशा सजीवांच्या समूहाला आपण स्पेसीज म्हणतो, म्हणून ती एक टॉक्झॉनॉमी झाली। असे सारखे गुणधर्म दाखवणाऱ्या स्पेसीजला जर एकत्र केलो तर त्याला आपण काय म्हणत असतो? प्रजाती म्हणत असतो, किंवा त्याला जीनस म्हणून ओळखलं जातं। तर जीनस पण ही एक प्रकारची टॉक्झॉनॉमी आहे, कारण त्याच्यामध्ये पण नियमानुसार काय आहे? सजीवांना एकत्र ठेवलं, मान्य आहे की त्यांच्यामध्ये थोडं वेगळं पण आढळतं, पण नियमानुसार ठेवण्यात आलेलं आहे। जेव्हा अनेक प्रजाती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होतो मित्रांनो माहित आहे का कुळ, त्याला फॅमिली म्हणत असतो। अनेक फॅमिली जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून गण तयार होतो, ज्याला आपण ऑर्डर म्हणतो। आणि अनेक गण एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून वर्ग तयार होतो, ज्याला आपण क्लास म्हणत असतो। आणि अनेक वर्ग जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण संघ म्हणत असतो, ज्याला फायलम म्हणतात। आणि अनेक मित्रांनो संघ एकत्र येतात तेव्हा किंगडम म्हणतात, त्याला आपण काय रे? सृष्टी म्हणून ओळखत जातो। आणि शेवटी आहे ज्याच्यामध्ये सगळे येतात त्याला आपण काय म्हणतो? डोमेन म्हणून ओळखलं जातं। मग बघा, तर सर्वात बेसिक जर बघितलं तर स्पेसीज आहे,
2022ला या सिक्वेन्सवर आयोगाने प्रश्न विचारलं होतं की टॉक्झॉनॉमीचं योग्य सिक्वेन्स काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जसं जसं वरती जातो ना भाऊ, तर प्राण्यांची आणि सजीवांची संख्या वाढत जाते, त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येत जातात मित्रांनो. का? कारण गट मोठा होत गेलं, सजीवांचं समाविष्ट प्रमाण जो आहे ते वाढत गेलं, या कारणामुळे त्यांच्यामध्ये व्हरायटी वाढत गेली. परंतु प्रत्येक जर बघितलं मित्रांनो, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या प्रत्येक गटाला मला सांगा आपण जर काय म्हणून ओळखत असेल तर काय म्हणतो आपण? टॉक्झॉनॉमी म्हणत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा नियमानुसार हे मांडलेलं आहे, याला टॉक्झॉनॉमिकल कॅटेगरीज म्हणून ओळखलं जातं. आता बघा या टॉक्झॉनॉमी शब्दाच्या बाबतीत अनेक शास्त्रज्ञांनी आपलं मत मांडलेले आहेत मित्रांनो. आता टॉक्झॉनॉमीच्या बाबतीत अनेक शास्त्रज्ञांनी आपले काय मत मांडलेले आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित लक्ष द्या, कारण आयोग त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारलं जातं. सर्वात पहिल्यांदा जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, सर्वात पहिल्यांदा जर बघितलं टॉक्झॉनॉमी, कळलं का रे? टॉक्झॉनॉमी हा जो शब्द आहे, कळलं का, ही जी संज्ञा आहे किंवा ही शब्द आहे, ही जर कुणी दिली असा जर प्रश्न विचारलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? तर त्या व्यक्तीचं नाव आहे डी कॅन्डले. आता बघा डी कॅन्डले नावाच्या शास्त्रज्ञांनी हे काय केलेलं आहे? टॉक्झॉनॉमी हा शब्द दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला आयोगाने असं विचारलं की टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे, तर मित्रांनो माहित आहे का, टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे कॅरोलस लिनियस. कळलं का? कॅरोलस लिनियस हा जो आहे टॉक्झॉनॉमीचा जनक आहे, किंवा त्याला मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणत असतो आपण. आधुनिक टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर तो कोण आहे? कॅरोलस लिनियस. यानंतर बघा तिसरा आहे, जर आयोगाने तुम्हाला विचारलं प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे, तर मित्रांनो माहित आहे का, प्लांट टॉक्झॉनॉमी जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर तो पण मला सांगा कोण असणार आहे रे? कॅरोलस लिनियसच आहे मित्रांनो. कळू राहिलं का? तर हे शास्त्रज्ञ बघा आयोगाने वारंवार शास्त्रज्ञांवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणून एकदाच बघून घ्या काय आहे प्रश्न, तर 100% येणार आहे. यानंतर चौथं जर बघितलं, आयोगाने जर म्हटलं तुम्हाला ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक कोण आहे, तर मित्रांनो माहित आहे का, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक जर कोणाला म्हणून ओळखलं जात असेल तर मित्रांनो माहित आहे का, तो पण कॅरोलस लिनियस आहे. तर अशा प्रकारे मला सांगा कॅरोलस लिनियस आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर आयोगाने टॉक्झॉनॉमीच्या बाबतीत विचारलं टॉक्झॉनॉमीचा जनक, मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक आधुनिक, कळाला का, तर कोण असणार आहे? कॅरोलस लिनियस. मग ती प्लांट टॉक्झॉनॉमी असो किंवा ॲनिमल टॉक्झॉनॉमी. टॉक्झॉनॉमीचा अर्थ कळाला तुम्हाला, नियमानुसार सजीवांचे गट बनवणे, त्यांची ओळख सांगणे किंवा त्याचं नाव देणे, याला आपण काय म्हणत असतो? टॉक्झॉनॉमी म्हणत असतो. मग आता बघा यानंतर पाचवं जर बघितलं, एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण? एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण असा जर प्रश्न आयोगाने विचारलं, त्याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो माहित आहे का, थिओफ्रस्टिस. तर थिओफ्रस्टिस नावाचा जो शास्त्रज्ञ आहे हा जर बघितलं एन्शियंट प्राचीन काळातील प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखलं जातं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे समजत असेल की नेमकं टॉक्झॉनॉमीच्या बाबतीत काय असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे. कळालं का? आता बघा जर मला सांगा इंडियन टॉक्झॉनॉमीचा जनक विचारलं, इंडियन टॉक्झॉनॉमीचा जनक विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर इंडियन टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर तो आहे एच शांतापाव नावाचा शास्त्रज्ञ आहे. एच शांतापाव. कळू राहिलं का रे? तर हा जो व्यक्ती आहे याला आपण इंडियन टॉक्झॉनॉमीचा जन्मदाता किंवा इंडियन टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून ओळखलं जातं. तर व्यवस्थित लक्ष द्या, या टॉक्झॉनॉमीचा शब्द कुणी वापरला हे आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. तर उत्तर होतं डी कॅन्डले. येणाऱ्या काळात तुम्हाला टॉक्झॉनॉमीचा जन्मदाता, प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक, एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक किंवा इंडियन टॉक्झॉनॉमीचा जनक जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे काय आणि कशा प्रकारे असणार आहे. किंवा मॉडर्न टॉक्झॉनॉमीचा जनक जरी म्हटलं तर तो कोण असणार आहे मित्रांनो माहित आहे का? कोण असणार आहे? तर त्या व्यक्तीचं नाव आहे कॅरोलस लिनियस. तर बघा ही आहे टॉक्झॉनॉमी. आता मित्रांनो माहित आहे का, एक शास्त्रज्ञ आहे ज्या शास्त्रज्ञाने टॉक्झॉनॉमीचे वेगवेगळे गट सांगितलेले आहेत.
त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो, जो NCERTच्या संदर्भाच्या रिलेटेड आहे. ते कोण आहे ते नाव लक्षात ठेवा. तर 3 प्रकार सांगितले टॉक्झॉनॉमीचे. एक आहे अल्फा टॉक्झॉनॉमी, दुसरा आहे बीटा टॉक्झॉनॉमी आणि तिसरा आहे ओमेगा टॉक्झॉनॉमी. आयोग विचारतो तुम्हाला की कोणत्या टॉक्झॉनॉमीमध्ये कोणत्या गुणधर्मानुसार मांडणी करण्यात आलेली आहे. तिन्ही टॉक्झॉनॉमीची मांडणी जर कोणी केली असेल तर एकाच शास्त्रज्ञाने केलेले. तुरील नावाचा शास्त्रज्ञ ज्याने 1938 ला मित्रांनो माहित आहे का, तुरील नावाचा शास्त्रज्ञाने काय आहे, अल्फा टॉक्झॉनॉमी मांडलेली आहे. आता बघा अल्फा टॉक्झॉनॉमी काय म्हणत असतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कळलं का? तर मित्रांनो माहित आहे का, अल्फा टॉक्झॉनॉमी मध्ये काय म्हटलं जातं, सजीवांचं, कळालं काय, सजीवांची ओळख यानी काय रे, आयडेंटिफिकेशन. ओळख यानी काय आहे, आयडेंटिफिकेशन व वर्गीकरण यानी काय म्हणतो आपण त्याला, क्लासिफिकेशन. कळालं का रे? जर काही अपडेटेड डेटाबेस असेल तर नोट डाऊन करून घ्यायचं भावांनो. का? कारण माझं दररोज रीडिंग असतं. दररोज किती जरी मी दिवसातून 12 तास शिकवत असतो, त्याच्यानंतर पण मिनिमम 1.5 ते 2 तास आपलं रीडिंग असतं. मग माझ्या रीडिंगमध्ये जे वाटल सगळं देणार नाही, परंतु मला सांगा जे मला वाटतं आयोग या ठिकाणी क्वेश्चन रिफ्लेक्ट करू शकतो, तो डेटाबेस मी 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी जरी नोटबुकमध्ये काही नवीन डेटा वाटलं तुम्हाला शिकवणीमध्ये तर तो अपडेट करून घेत जा. बघा काय म्हणतो, सजीवांची ओळख आणि वर्गीकरण. कळालं का? सजीवांची ओळख आणि वर्गीकरण मला सांगा जर काय असणार आहे तर मला सांगा, अल्फा टॉक्झॉनॉमीनुसार तुरील यांनी काय केलं, सजीवांची ओळख आणि वर्गीकरण फक्त बाह्य संरचनेवरून. कळालं का? बाह्य संरचना म्हणजे काय रे, मॉर्फॉलॉजिकल. कळालं का? कळालं का? मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर कळालं का वरून केले गेले. मग मला सांगा केले गेले तर मला सांगा अल्फा टॉक्झॉनॉमी म्हणजे, मला सांगा मी काय म्हटलो रे, टॉक्झॉनॉमी म्हटलं तर नियमानुसार मांडणी, ओळख वगैरे असेल. तर तुरील काय म्हणतो, अल्फा टॉक्झॉनॉमी त्याला म्हणतात ज्यांच्यामध्ये सजीवांची ओळख सांगत असताना किंवा सजीवांचं वर्गीकरण करत असताना जर फक्त आणि फक्त त्या सजीवाच्या बाह्य संरचनेचा विचार केला गेला असेल, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचा विचार केला गेला असेल आणि अशा पद्धतीने तेवढंच विचार करून जर त्या सजीवांचं वर्गीकरण किंवा त्याची ओळख निर्माण केली गेली असेल तर या वर्गीकरणाला, या टॉक्झॉनॉमीला अल्फा टॉक्झॉनॉमी म्हणतात. म्हणजे अल्फा टॉक्झॉनॉमी डिपेंड्स ऑन ओनली अँड ओनली मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. सर काय असतात बाह्य संरचना? जसं मानवाला बघा, बाहेरून डोळे दिसतात, कान दिसते, नाक दिसते, डोकं दिसतं, केस दिसतात डोक्यावरची. तर इट इज अ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. बाहेरून बघितल्यानंतर जे आपल्याला दिसतं त्याला आपण मॉर्फॉलॉजिकल किंवा बाह्य संरचना म्हणतो. आणि जेव्हा फक्त याच गोष्टींच्या आधारे सजीवांचं ओळख किंवा सजीवांचं वर्गीकरण केलं जातं तर अशा टॉक्झॉनॉमीला आपण काय म्हणत असतो, अल्फा टॉक्झॉनॉमी. जे तुरील यांनी काय केलं रे, 1938 ला काय केलं त्यांनी मांडलं, हे आपल्याला कळणं गरजेचं. विल्यम तुरील नाव आहे त्याचं. आता बघा बीटा टॉक्झॉनॉमी काय आहे, तर हे पण मला सांगा कुणी मांडलेलं आहे रे, त्याच व्यक्तीने मांडले. विल्यम, कळाला का, तुरील नावाचा शास्त्रज्ञ आहे. मला सांगा तुरील यांनीच मांडलेले कोणती बीटा टॉक्झॉनॉमी. पण ह्याच्यामध्ये त्यांनी थोडं एक्सपांड केलं मित्रांनो. ह्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, ह्यांनी सांगितलं की जो काही आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन यानी काय रे, सजीवांचं ओळख आणि काय रे वर्गीकरण. बघा मी काय म्हणतो बघा, सजीवांची ओळख यानी काय रे, आयडेंटिफिकेशन ओळख व वर्गीकरण हे कळालं का. सजीवांची बाह्य संरचना, कळालं का रे, बाह्य संरचना. त्यानंतर मला सांगा अंतर्गत संरचना अशा प्रकारे मला सांगा. आणि यानंतर जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, तो कोणतं, जनुकीय गुणधर्म यांच्या आधारे केली जाते. कळालं का, यांच्या आधारे केले जाते. तर मला सांगा, जेव्हा मला सांगा सजीवांची ओळख सांगायची असेल किंवा वर्गीकरण करायचं असेल, अशा वेळेस जर बाह्य संरचनेच्या व्यतिरिक्त इंटरनल फिजिओलॉजी आणि अंतर्गत संरचनेचा आपण विचार केला आणि त्याच्या जनुकीय गुणधर्मांचा विचार करून जर आपण त्या सजीवांना ओळख किंवा वर्गीकरण करत असाल
तर अशा टॉक्झॉनॉमीला बीटा टॉक्झॉनॉमी म्हणायचं मित्रांनो. जसं बाह्य संरचना कान नाक वगैरे तर घेतलंच, ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा इंटरनल संरचना घेतलं, जसं लिव्हर कसा आहे, किडनी कशी आहे, लंग्स कसा आहे, किंवा इंटरनली काय घटक आहेत या गुणधर्मांचा पण विचार केलं गेलं. त्यासोबतच जनुकीय गुणधर्मांचा विचार केलं गेलं. म्हणजे काय रे, गुणसूत्र किती प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम कसे, नॉन सेक्स क्रोमोझोम कसे, मेलमध्ये वेगळे आहेत का, फिमेलमध्ये वेगळे आहेत का. तर या जनुकीय गुणधर्मांचा विचार करून पण मला सांगा, जर आपण सजीवांचं वर्गीकरण किंवा त्यांची ओळख निर्माण करत असेल तर अशा टॉक्झॉनॉमीला काय म्हणतो, बीटा टॉक्झॉनॉमी. बघा, अल्फामध्ये फक्त बाह्य संरचना होतं, बीटामध्ये आपण काय केलं रे, अंतर्गत संरचना आणि जनुकीय गुणधर्मांचा पण विचार करतो. आणि हे पण कुणी मांडले, विल्यम तुरील नावाचा शास्त्रज्ञ, ज्यांनी अल्फा टॉक्झॉनॉमी काय आहे मांडलेली आहे. यानंतर बघा ओमेगा टॉक्झॉनॉमी काय आहे. तर मित्रांनो, ओमेगा टॉक्झॉनॉमी म्हणजे काय रे, तर तो काय म्हणतं बघा, सजीवांची ओळख कळाला का, सजीवांची ओळख कळाला का, ओळख किंवा वर्गीकरण कळाला का, वर्गीकरण हे फायलोजेनिक कळाला का, फायलोजेनिक कळाला का, गुणधर्मांच्या आधारे केले जाते, गुणधर्मांच्या आधारे केले जाते. या वर्गीकरणाला किंवा या टॉक्झॉनॉमीला आपण ओमेगा टॉक्झॉनॉमी म्हणतात. आता इथे एक शब्द आलाय मित्रांनो, फायलोजेनिक गुणधर्म. फायलोजेनिक गुणधर्मांचा अर्थ आहे उत्क्रांतीच्या आधारे. फायलोजेनिक गुणधर्मांचा अर्थ आहे इव्हॉल्युशनच्या आधारे. मला सांगा, माणूस तर डायरेक्ट इथे येऊन असा आलेला नाहीये, कळाला का. तर माणूस पहिल्यांदा जंगलात होता, जंगलाच्या पहिले कमी विकसित होतं आणि हळूहळू माणसात काय आहे, बदल होत आलेला आहे. तर हे जो इव्हॉल्युशन आहे मित्रांनो, माहित आहे का, या इव्हॉल्युशनच्या आधारे, या उत्क्रांतीच्या आधारे मला सांगा, सजीवांना ओळख द्यायचं, सजीवांचं वर्गीकरण करायचं, अशा टॉक्झॉनॉमीला आपण जर काय म्हणत असेल तर ओमेगा टॉक्झॉनॉमी. मग आयोग विचारतं की ओमेगा टॉक्झॉनॉमी कोणावर डिपेंड आहे, तर फायलोजेनिक गुणधर्मावर. फायलोजेनिक गुणधर्म काय आहे, तर हे उत्क्रांतीचा गुणधर्म आहे. उत्क्रांती म्हणजे काय सर, तर एखाद्या सजीवाची उत्पत्ती कशी झाली आणि तो इथपर्यंत कसा आला, या पूर्ण प्रवासाला त्या सजीवांची उत्क्रांती, त्या सजीवाचं इव्हॉल्युशन म्हणतो. जसं मानव जीवाणूपासून इथपर्यंत कसा आला, या पूर्ण प्रवासाला मानवाचं इव्हॉल्युशन, मानवाची उत्क्रांती म्हणतो. आणि या गुणधर्माला फायलोजेनिक गुणधर्म म्हणतात. आणि पूर्ण वर्गीकरण हा फायलोजेनिक गुणधर्मावरच आधारित आहे मित्रांनो, आपण पुढे जेव्हा बघू त्यावेळेस. तर याचा अर्थ मला सांगा, मग सर ओमेगा कुणी मांडलं, तर हे पण मला सांगा विल्यम तुरील नावाचा शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. तिन्ही मला सांगा जर कोणी, तर त्यांनीच मांडलेला आहे. मग आयोगाने जर विचारलं अल्फा बीटा आणि ओमेगा मध्ये काय फरक आहे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, हे टॉक्झॉनॉमीच्या रिलेटेड असणारा संपूर्ण डेटाबेस मी तुम्हाला सांगितलं. आता बघा, वर्गीकरणाच्या संबंधित अनेक शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो, कळालं का. वर्गीकरणाच्या संबंधित अनेक शास्त्रज्ञ आहेत. जसं कोणकोणते, तर मला सांगा अरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ आहे, अरिस्टॉटल नावाचा. यानंतर जर बघितलं तर त्याचंच विद्यार्थी थिओफ्रस्टिस नावाचा शास्त्रज्ञ आहे. यानंतर जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, पुढे जर बघितलं तर कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ आहे. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत ज्याच्याबद्दल आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे. पण या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाच्या बाबतीत काय काय सांगितलं, तर ते आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहिली कडी जोडली जाते, जो पहिल्यांदा शास्त्रज्ञ आहे ज्यांनी सजीवांच्या अभ्यासाला सुरुवात केलं. पहिल्यांदा जगाला सांगितलं की आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा इसवी पूर्व कालखंडातली गोष्ट आहे. आणि या शास्त्रज्ञाचं, या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे अरिस्टॉटल मित्रांनो. अरिस्टॉटलच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, हा ॲक्च्युली सायंटिस्ट नव्हता मित्रांनो, हा पॉलिटिकल फिलॉसॉफर होता. पण एवढं महान, एवढं हुशार व्यक्ती होतं, त्यांनी सजीवांच्या अभ्यासाला पण सुरुवात केलं. आणि पहिल्यांदा यांनी सजीवांच्या अभ्यासाला सुरुवात केलं. या कारणामुळे मला सांगा, अरिस्टॉटल याला जीवशास्त्राचा जनक म्हणतात. कळलं का रे, जीवशास्त्राचा जनक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल, फादर ऑफ बायोलॉजी म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल, तर तो आहे अरिस्टॉटल. यानंतर याचा अभ्यास प्राण्यांच्या बाबतीत आहे. या कारणामुळे याला आपण प्राणीशास्त्राचा जनक म्हणतात. यानी फादर ऑफ झुलॉजी आणि फादर ऑफ बायोलॉजी
म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर या व्यक्तिमत्वाला, ज्याला आपण काय म्हणतो रे, अरिस्टॉटल म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. तर बघा आता अरिस्टॉटल याला काय म्हणतो, जीवशास्त्राचा जनक, प्राणीशास्त्राचा जनक म्हणतात. आता बघा ह्यांनी काय केलं रे, सजीवांचं वर्गीकरण करायचं ठरवलं. परंतु मित्रा मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा अरिस्टॉटल यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं तर त्यांनी गुणधर्मांच्या आधारे केलं नाही. मित्रांनो वर्गीकरण करायचं असेल तर गुणधर्म खूप महत्त्वाचे असतात. जसं माझ्या क्लासमध्ये 300 मुलं आहेत ऑफलाईनच्या स्टुडंटला. आता 300 मुलांमध्ये काही मुली आहेत, काही मुलं आहेत. आता मला जर त्यांचं वर्गीकरण करायचं असेल तर गुणधर्म घ्यावं लागेल. कोणता गुणधर्म, मी म्हणेल मुलींचा एक गट असेल, मुलांचा एक गट. मग एखाद्याने मला जर विचारलं हे दोन गट कसे तयार झाले, तर ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. मी म्हटलो सेक्स डिटर्मिनेशन गुणधर्म घेतलं, यानुसार मुलींचा एक गट असेल आणि मुलांचा दुसरा गट. परंतु मला सांगा याच जाग्यावर मी गुणधर्म न घेता मी म्हटलो 300 पैकी 150 इकडे होऊन जा, 150 इकडे होऊन जा, तर ते मुलं मुली एकत्रच होते. या 150 मध्ये पण काही मुली होत्या, त्या 150 मध्ये पण काही मुली. मग मला विचारले दोन गट कसा तयार झाले, तर या प्रश्नाचं गुणधर्म, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मी तर हे म्हणू शकत नाही, मी म्हटलो अर्धे इकडे होऊन जा अर्धे तिकडे, नाही ना बोल. तर गुणधर्म खूप मॅटर करत असतात. गुणधर्मांच्या वर्गीकरण आधारे केलो तर मित्रांनो माहित आहे का, समजायला सोपं जातं, सांगायला सोपं जातं, अभ्यासाला सोपं जातं. आता मला सांगा, मग सर्वात पहिल्यांदा जेव्हा अरिस्टॉटल नावाच्या शास्त्रज्ञाने वर्गीकरणाला सुरुवात केलं, कळालं का, तेव्हा मित्रांनो माहित आहे का, त्यांनी सजीवांचे दोन गट तयार केले. एक गट जर बघितलं तो गट होतो प्राण्यांचं, यानी काय ॲनिमल्स, आणि दुसरं गट होतं मित्रांनो माहित आहे का, तो म्हणजे वनस्पतींचं. तर पहिल्यांदा सजीवांचे दोन गटात मला सांगा वर्गीकरण केलं, एक ॲनिमिलिया आणि दुसरं प्लॅन्टी. आता बघा या प्राण्यांचे वर्गीकरण आणखी पुन्हा त्यांनी केलं. एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, प्रजनन कसं करतात यानुसार वर्गीकरण केलं, आणि दुसरं रक्ताचा रंग कशा प्रकारे त्यानुसार वर्गीकरण केलं. त्यांनी प्रजननामध्ये सांगितलं की दोन गट तयार होतील. एक मला सांगा अंडी घालणारे प्राण्यांचा एक गट असेल, आणि दुसरं पिल्लांना जन्म देणारा, पिल्लांना काय आहे जन्म देणारे, हे दुसरा गट असेल, असं कोणाचं म्हणणं होतं, या अरिस्टॉटलचं म्हणणं होतं. आणि पुढे सांगितलं रक्तावरून दोन गट तयार होईल. एक म्हणजे कोणतं, लाल रक्त असणारे, लाल रक्त असणारे, आणि दुसरा गट असेल त्याला नाव दिलं लाल रक्त नसणारे. तर अशा प्रकारे मला सांगा या रक्ताच्या रंगावरून जर प्राण्यांचं वर्गीकरण कुणी केलं, असा जर प्रश्न आयोगाने विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की अरिस्टॉटल नावाच्या या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आता बघा मी काय म्हणतो, हे सगळं वर्गीकरण अरिस्टॉटल यांनी केलं, पण हा वर्गीकरण गुणधर्मांच्या आधारे न होतं मित्रांनो. हा वर्गीकरण सायंटिफिक नव्हतं, म्हणून या वर्गीकरणाला पुढे चालून कोणतीही मान्यता देण्यात आली नाही. म्हणून आपल्याला पण हे वर्गीकरण लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, रक्ताच्या रंगावरून प्राण्यांचं वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण म्हटलं, उत्तर यायला पाहिजे अरिस्टॉटल. किंवा अंडी देणारे आणि पिल्लांना जन्म देणारे असं कुणी सांगितलं, उत्तर यायला पाहिजे अरिस्टॉटल. वनस्पतींचे 3 गट बनवले होते त्यांनी. एक गट होतं त्याला हर्ब्स म्हणतात, दुसरं गट होतं त्याला श्रब्स म्हणतात, आणि तिसरं गट होतं त्याला ट्रीज म्हणतो. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, हे वर्गीकरण म्हणजे कसं, जसं मी एखादं गणित सॉल्व करायला दिलो विद्यार्थ्यांना, म्हटलो लवकर लवकर सॉल्व करा, जो पहिले सॉल्व करेल तो पहिला येईल. आता एका विद्यार्थ्याने हात वरती केलं, त्यांनी केलं हात वरती, सगळ्यात पहिल्यांदा जाऊन बघतो तर काय त्याचं उत्तर चुकलेलं होतं. त्यांनी प्रयत्न केलं पण त्याचं उत्तर आलं नाही. मग मला सांगा ह्याचा अर्थ तो थोडी पहिला आलं, त्यांनी पहिल्यांदा हात वरती केलं म्हणून, नाही ना. त्यांनी पहिल्यांदा हात वरती केलं हे मान्य ठेवू आपण. मी जर म्हणलं कुणी पहिल्यांदा प्रयत्न केलं तर त्याचं नाव येईल, पण मला सांगा त्यांनी गणित राईट सोडवलं हे मी म्हणू शकतो का, नाही. मग त्याच्या स्टेप मला लक्षात ठेवायची किंवा सांगायची गरज आहे कसं सोडवलं, नाही. तर सेम आहे, अरिस्टॉटलने पहिल्यांदा प्रयत्न केलं, त्या कारणामुळे त्याचं श्रेय तर त्याला दिलोय, जीवशास्त्राचा जनक आणि प्राणीशास्त्राचं. परंतु वर्गीकरणाचा श्रेय याला देता येणार नाही का, कारण वर्गीकरण हा परफेक्टपणे यांनी केलेलं नव्हतं. म्हणून मला सांगा हा डेटाबेस नाही लक्षात ठेवलं तरी चालतं मित्रांनो. तर हे कधीचं काळ आहे, हा काळ आहे मित्रांनो माहिती आहे का, इसवी सन पूर्व कालखंडामध्ये, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा हा दुसरा व्यक्तिमत्व आहे कोरेलेकर. ह्याच्या हातात तुम्हाला एक पुस्तक दिसू राहिलं बघा,
ह्याच्या हातामध्ये एक पुस्तक दिसतंय मित्रांनो, आणि जर बघितलं तर जगातील वनस्पती शास्त्रावरील पहिलं पुस्तक या व्यक्तिमत्वाने लिहिलेलं आहे, या महान व्यक्तीने लिहिलेलं आहे, ज्याचं नाव जर काय असेल थिओफ्रस्टिस म्हणून ओळखलं जातं. ऍक्च्युली हा अरिस्टॉटलचा विद्यार्थी होता मित्रांनो, हा अरिस्टॉटलचा विद्यार्थी आहे आणि ह्याचा अभ्यास हा वनस्पतीच्या बाबतीत जास्त होतं, म्हणून याला जर आपण काय म्हणत असतो रे, याला वनस्पती शास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. यांनी जर आयोगाने तुम्हाला विचारलं फादर ऑफ बॉटनी कोण आहे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे थिओफ्रस्टिस, जो स्टुडंट कोणाचा आहे, अरिस्टॉटलचा. यानंतर मला सांगा, याला आपण एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो, कळालं का? एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतं. जर आयोगाने विचारलं प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण, तर उत्तर येईल कॅरोलस लिनियस. पण जर आयोगाने विचारलं एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण, तर उत्तर काय यायला पाहिजे, थिओफ्रस्टिस. मित्रांनो माहित आहे का, हा पण त्याच कालखंडातला व्यक्तिमत्व आहे ज्या कालखंडात मित्रांनो अरिस्टॉटल होता, आणि अरिस्टॉटलचा हा विद्यार्थी होता. ह्याचं मुख्य लक्ष प्राण्याकडे नसून ह्याचं मुख्य लक्ष वनस्पतीकडे होतं, आणि याने वनस्पतींचं वर्गीकरण करायचं ठरवलं मित्रांनो, आणि वनस्पतींचं वर्गीकरण यांनी 4 गटामध्ये केलं. आता कोणते 4 गट केले बघा. एक गट होतं तो म्हणजे हर्ब्स, कळाला का, ज्याला आपण काय रे. त्यानंतर जर बघितलं दुसरं होतं मित्रांनो माहित आहे का, श्रब्स, क्लोरेलका. तिसरं होतं अंडर श्रब्स, आणि मित्रांनो माहित आहे का, चौथं होतं ट्रीज. तर अशा प्रकारे रोपटे, झुडपेंपेक्षा थोडे मोठे आणि वृक्ष. तर आता मला सांगा, हे वर्गीकरण केलं कोणी, थिओफ्रस्टिसनी. परंतु जर सांगायचं झालं ना भाऊ, हे पण वर्गीकरण सायंटिफिक न होतं, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवा, तो म्हणजे काय रे, फादर ऑफ बॉटनी कोण असणार आहे, आणि नंतर काय एन्शियंट प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक कोण असणार आहे. बाकी वर्गीकरण वगैरे सायंटिफिक नव्हतं, म्हणून मला सांगा त्यालाही मान्यता मिळालेली नाहीये, म्हणून हे वर्गीकरण आपल्याला बघायची गरज नाही. परंतु जर बघितलं मित्रांनो माहित आहे, जर बघितलं थिओफ्रस्टिस तो व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जगामध्ये पहिल्यांदा पुस्तक लिहायला सुरुवात केली. आणि आता बघा मी तुम्हाला सांगतो काय असणार आहे, थिओफ्रस्टिसचे पुस्तक कोणते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा आता, तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं थिओफ्रस्टिसचा पहिला पुस्तक आहे, त्याला हिस्टोरिकल प्लॅन्टरम म्हणतात. त्याला हिस्टोरिकल काला करे प्लॅन्टरम म्हणून ओळखलं जातं. आता बघा हिस्टोरिकल प्लॅन्टरम नावाचा जो काय आहे हा पहिला पुस्तक आहे. तर मी याला म्हणू शकतो जगातील वनस्पती शास्त्रावरील जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, पहिले पुस्तक म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर मला सांगा तो आहे हिस्टोरिकल प्लॅन्टरम. आणि लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव बघा, हा चित्र आहे आणि याला म्हणतात थिओफ्रस्टिस. बघा ह्याच्या हातामध्ये पुस्तक त्याच्यामुळे दाखवलंय, कारण तुम्हाला कळावं की जगातील पहिला पुस्तक मला सांगा काय आहे, हे लिहिलेलं आहे. कोणावरील, वनस्पती शास्त्रावरील, बॉटनीवरील. यानंतर कॉज ऑफ प्लांट नावाचा पुस्तक पण ह्याच आहे मित्रांनो. आणि तिसरं इन्क्वायरी इंटू कळालं करे, इन्क्वायरी इंटू प्लांट हा पुस्तक पण मला सांगा जर कोणाचा असेल तर कोणाचा असणार आहे, तर तो पुस्तक आहे थिओफ्रस्टिसचं. तर अशा प्रकारे बघा पुस्तकाच्या बाबतीत तुम्हाला समजणं गरजेचं आहे की हिस्टोरिकल प्लॅन्टरम नावाचा पुस्तक जगातील वनस्पती शास्त्रावरील पहिले पुस्तक ज्याचं लेखक थिओफ्रस्टिस आहे. जास्त डिटेल का बघत नाही, कारण हे जे सगळं सांगत होते ते खरं नव्हतं. ऍक्च्युअली वर्गीकरणाची सुरुवात जर कुठून असेल तर या माणसापासून आहे. बघा हा किती महान, चेहऱ्यावरूनच कळतं खूप हुशार, खूप बुद्धिवान आहे. आपले फोटो बघावर, आपले फोटो बघावर काय होतं, असं वाटतं की 10-1 महिने राहिलेत फक्त ह्याच्या आयुष्याचे. तर बघा या व्यक्तीचं निघून जाऊन एवढे वर्ष झाले, कसा राहत असेल तो टापटीप, केसांची स्टाईल बघ भाऊ याची. तर हा तो व्यक्ती आहे ज्यांनी आधुनिक कालखंडामध्ये सजीवांच्या अभ्यासामध्ये आमूलाग्र बदल केलं. आधुनिक कालखंडामध्ये सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आमूलाग्र बदल केलं. म्हणून मला सांगा आधुनिक कालखंडामध्ये वर्गीकरणाचा पाया घालणारा, गुणधर्मांच्या आधारे सजीवांचं वर्गीकरण करणारा, गुणधर्मांच्या आधारे सजीवांचे नाव देणारा, गुणधर्मांच्या आधारे सजीवांची ओळख निर्माण करणारा जो पहिला शास्त्रज्ञ असेल तर त्याचं नाव आहे कॅरोलस लिनियस. ह्याचा कालखंड चालू होतो 1735च्या दरम्यान ते मित्रांनो माहित आहे का 1765 पर्यंत.
वयाचे 30 वर्ष मला सांगा त्याच्या आयुष्याचे ह्यांनी काय केले रे, या अभ्यासासाठी दिलं. महान शास्त्रज्ञ आहे, जगामध्ये फिरला, वेगवेगळ्या भागात जाऊन या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर आपलं वर्गीकरण मांडलेलं आहे. या कारणामुळे याला मानत असतो. ऍक्च्युली मला सांगा याला काय काय म्हणतो आपण? याला म्हणत असतो आपण टॉक्झॉनॉमीचा जनक. टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणून कोणाला ओळखतं? कॅरोलस लिनियसला. कॅरोलस लिनियसला आपण म्हणत असतो प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक. कळलं का रे? प्लांट टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. त्यानंतर याच कॅरोलस लिनियसला आपण ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा जनक म्हणतो. लक्षात ठेव रे भाऊ, कळला का? जनक म्हणतो. आधुनिक कालखंडामध्ये वर्गीकरणाच्या आधारे आधुनिक कालखंडामध्ये गुणधर्मांच्या आधारे पहिल्यांदा वर्गीकरण करणारा कॅरोलस लिनियस. म्हणून मला सांगा याला वर्गीकरणाचा जनक म्हणतात. वर्गीकरणाचा जनक म्हणून ओळखलं जातं. फादर ऑफ क्लासिफिकेशन सिस्टम म्हणतो आपण याला. पहिल्यांदा यांनी काय केलं? ऍक्च्युली सायंटिफिक पद्धतीने वर्गीकरण केलं, म्हणून जनक वर्गीकरणाचा ह्याला म्हणतात, ना की अरिस्टॉटलला, ना की थिओफ्रस्टिसला. यानंतर बघा पाचवं कळलं का रे? दोन सृष्टीचा जनक म्हणतात. याला दोन सृष्टीचा जनक म्हणतात आणि त्याला आपण टू किंगडम म्हणतो. आणि कधी मांडलं रे त्याने? 1735 ला मांडलेलं आहे. तर तुम्ही म्हणताल सर अरिस्टॉटलने वर्गीकरण केलं की दोन गटामध्ये एक प्राणी आणि वनस्पती. हो मान्य आहे भाऊ, पण त्याचं वर्गीकरण परफेक्ट नव्हतं म्हणून त्याला मान्यता भेटली नाही. सायंटिफिक पद्धतीने पहिल्यांदा दोन गट तुम्ही काय केलं? कॅरोलस लिनियसनी. म्हणून याला फादर ऑफ टू किंगडम सिस्टम म्हणतो. 6 नंबर जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का? द्विनाम पद्धतीचा जनक. द्विनाम पद्धतीचा जनक ज्याला आपण काय म्हणतो रे? बायनॉमियल. बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचर चा जन्मदाता म्हणून ओळखलं जातं. नाव कसं द्यायचं सजीवांना ही सिस्टीम जर कोणी सांगितली असेल तर कॅरोलस लिनियसनी. आणि ही गोष्ट आहे 1753ची. काही लोकांना दोन सृष्टी आणि द्विनाम सारखंच वाटतं. नाही भाऊ, दोन सृष्टीचा अर्थ आहे सजीवांचे दोन गटात वर्गीकरण. द्विनाम पद्धतीचा अर्थ आहे सजीवांना नाव देत असताना दोन संकल्पनेचा वापर करायचं. ते आपण पुढे बघणार आहे. पण समजण्याचा प्रयत्न करा की या महान व्यक्तीचं काम काय केलंय, या महान व्यक्तीचं कार्य काय आहे. मग बघा आता 7वं पॉइंट जर बघितलं याला काय म्हणत असतो रे? कृत्रिम गुणधर्मावर आधारित. कृत्रिम गुणधर्मावर आधारित कळलं का? वर्गीकरणाचा जनक. वर्गीकरणाचा जनक जर कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो माहित आहे का? कॅरोलस लिनियस. ह्याच्या पहिले आयोगाने नैसर्गिक गुणधर्मावर आधारित वनस्पती वर्गीकरण पद्धत कुणी मांडली असा प्रश्न विचारला. आयोगाने उत्तर दिलेलं होतं बॅन्थम आणि हुकर. येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल कृत्रिम गुणधर्मावर कुणी मांडलेली आहे, तर उत्तर द्यायचंय तुम्हाला घुंगराले बाल रहनेवाला. काय रे त्याचं नाव काय? कॅरोलस लिनियस भाऊ. याला कार्ल लिनियस म्हणतात कारण ह्याचं ओरिजिनल नाव वेगळं आहे. आता बघा यानंतर 8वं पॉइंट आहे. काय असणार आहे रे? प्रजनन गुणधर्मावर आधारित. प्रजनन गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक. वर्गीकरणाचा जनक जर कोण असेल तर कोण असणार आहे? कॅरोलस लिनियस. बघा एवढं महान शास्त्रज्ञ आहे ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा जन्मदाता आहे. टॉक्झॉनॉमीचा जनक आहे भाऊ. प्लांट टॉक्झॉनॉमीचा, ॲनिमल टॉक्झॉनॉमीचा, वर्गीकरणाचा, दोन सृष्टीचा, द्विनाम पद्धतीचा, कृत्रिम गुणधर्मावर आधारित आणि प्रजनन गुणधर्मावर आधारित वर्गीकरणाचा जनक. उगाच ह्याचं नाव घेतलं जात नाही. आज 5वीच्या पुस्तकापासून ते जगातील ते प्रत्येक देशातला प्रत्येक बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये काय मित्रांनो माहित आहे का? या व्यक्तीचं फोटो आणि ह्याचं नाव आहे मित्रांनो. का हे एवढं महत्वाचा हा व्यक्ती? कारण मला सांगा हा तोच व्यक्ती आहे जो या सर्व गोष्टी जो आहे जगासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आपलं नाव येतं का रे कुठं? कोणाच्या पुस्तकात, कोणाच्या बॅनरवर येतं का? नाही येत, कारण आपण असं काही केलोच नाही. लहानपणी आलं असेल तुमचं नाव, ते पण लग्नपत्रिकेमध्ये खाली लिहिलेलं असायचं, मामाच्या लग्नाला या, काकाच्या लग्नाला या. त्याच्यानंतर कुठेही आलं नाही. येण्यासाठी काहीतरी चांगलं करावं लागतं, जसं या व्यक्तीने केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा या सर्व गोष्टींचा जन्मदाता कॅरोलस लिनियस आहे. ह्याचं खरं नाव मित्रा माहित आहे का? कार्ल व्हॅन लीन आहे.
हा लॅटिन भाषेचा अभ्यासक होता, म्हणून नाव बदलून मला सांगा लॅटिन भाषेमध्ये करून टाकले. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला कळालं असेल की या व्यक्तीचं काय काम आहे, आता मला सांगा हा तो व्यक्ती आहे, हा तो शास्त्रज्ञ आहे ज्याने नुसतं सांगितलं नाही तोंडाने, काही ना तोंडाने सांगायची सवय असते, नुसतं बडबड, गोष्टी काहीच करत नाही, नुसतं बडबड. मी एवढं वाचून घेतलं, मी तेवढं वाचून घेतलं, मी एवढं पुस्तक वाचलं, मी लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलं, आणि रिझल्ट बघितलं तर 0. असं नव्हतेच. ह्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पुस्तकात लिहून ठेवले. मग बघूया चला कोणकोणते पुस्तक आहेत या महान शास्त्रज्ञाचे. आपल्याला बघायचंय कॅरोलस लिनियसचे पुस्तक बघा कोणते आहे. सर्वात पहिलं पुस्तक आहे मित्रांनो, माहित आहे का, त्याला आपण हॉर्टस अपलँडस म्हणतो. हा पुस्तक एवढं महत्वाचं नाही. दुसरं पुस्तक आहे त्याला आपण फिलॉसॉफिया बॉटनिका म्हणतात. मग अशा प्रकारे मला सांगा, जर आयोगाने तुम्हाला विचारलं फिलॉसॉफिया बॉटनिका पुस्तकात काय आहे, तर मित्रांनो यामध्ये द्विनाम पद्धतीचे नियम दिलेत. मित्रांनो माहित आहे का, जे नाव देत असताना नियम पाळले जातात, ज्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम म्हणतो. काय नियम आहे रे? नाव देत असताना सर जाती आणि प्रजाती या 2 शब्दाचा वापर केला जातो, ज्याला स्पेसीज आणि जीनस म्हणतो. सुरुवात जीनसनी होते, शेवट स्पेसीजनी. जीनसची सुरुवात कॅपिटल लेटरनी आणि स्पेसीज जातीची सुरुवात स्मॉल लेटरनी. लॅटिन भाषेत असायला पाहिजे, इटॅलिक लिपीत असायला पाहिजे. अल्फाबेटची संख्या 3 पेक्षा कमी असू नये, 13 पेक्षा जास्त असू नये. मग हे जे नियम सांगतोय मी तुम्हाला, हे काय मला स्वप्न पडले का रे रात्री, उद्या शिकवायचं माझ्या स्वप्नात आलं रात्री, आणि मला कॅरोलस लिनियस म्हणत होतं हे नियम ऐक आणि उद्या जाऊन तिथं सांग? नाही ना भाऊ, मला स्वप्नात थोडी आलतं तो माया, कळलं का, माझ्या स्वप्नात थोडी आलतं हा व्यक्ती. असं जर स्वप्नात आलं तर घाबरून गेलो असतो ना मी, हे आलेलं नाही. मग हे कसं कळालं मला भाऊ? हे कसं कळालं, कारण कॅरोलस लिनियस पृथ्वी सोडण्याच्या अगोदर मला सांगा हे सगळे नियम त्याच्या फिलॉसॉफिया बॉटनिका या पुस्तकात लिहून गेले. मग फिलॉसॉफिया बॉटनिकामध्ये द्विनाम पद्धतीचे नियम आहेत मित्रांनो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि यानंतर तिसरं पुस्तक आहे त्याला आपण जर काय म्हणत असेल, स्पेसीज प्लॅन्टरम म्हणून ओळखलं जातं. स्पेसीज प्लॅन्टरम बघा 1 मे 1753 या पुस्तकाचं पब्लिकेशन झालं. आणि यामध्ये वनस्पतीला पहिल्यांदा शास्त्रीय नाव दिले हे आपल्याला कळणं गरजेचं. जगामध्ये पहिल्यांदा वनस्पतीला शास्त्रीय नाव देणारा शास्त्रज्ञ कोण? कॅरोलस लिनियस. आणि या तारखेपासूनच द्विनाम पद्धतीची सुरुवात झाली, यानी बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमला सुरुवात झाली. मग आयोगाने विचारलं द्विनाम पद्धत कधीपासून लागू झाली, तर मला सांगा कधीपासून? 1 मे 1753. द्विनाम पद्धत बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणत्या पुस्तकात दिली, तर उत्तर असायला पाहिजे स्पेसीज प्लॅन्टरम. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा हे 3 पुस्तक झाले. यानंतर जर बघितलं जेनेरा प्लॅन्टरम नावाचा एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये काही जास्त डेटाबेस नाहीये. त्याच्यात मला सांगा वरील वनस्पतींचंच काय आहे माहिती देण्यात आली. आणि 5वं आहे त्याला सिस्टिमा नेचरिया नावाचा पुस्तक, जो कॅरोलस लिनियसने लिहिलेला आहे. कधी रे? 1 ऑगस्ट 1758 या पुस्तकाची 10th एडिशन होती. आणि या एडिशन मध्ये प्राण्यांना शास्त्रीय नाव दिले. मग बघा 1753 स्पेसीज प्लॅन्टरम मध्ये फक्त वनस्पतीला नाव दिलं. प्राण्यांना नाव द्यायची सुरुवात 1758 पासून झाली. कोणत्या पुस्तकात? सिस्टिमा नेचरिया पुस्तक ऍक्च्युली 1735 लिहिलं गेलं, परंतु त्याची जे 10वी कॉपी आहे, 10वी एडिशन आहे, मला सांगा ते 1758 पब्लिश झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्राण्याला नाव दिलं. तर अशा प्रकारे बघा हे संपूर्ण मला सांगा जर बघितलं, कॅरोलस लिनियस यांनी स्वतःचे पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये मला सांगा ही माहिती काय आहे सांगितलेली आहे. अशा प्रकारे बघा हे नावं लक्षात ठेवा, एकदाच क्लिअर करून घेऊ, अजिबात लोड घ्यायची गरज नाहीये.
एकन एक पॉइंट व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या काळात 100% प्रश्न रिफ्लेक्ट झाला असं पटकन गोल करता यायला पाहिजे. अरे तो अपना हो चुका आहे. आंदे आंदे म्हणायला पाहिजे तू प्रश्नाला विज्ञानच्या. जानदे जानदे नाही. आणि जर आंदे आंदे म्हणायचं असेल ना भाऊ तर हे पण तुला म्हणावं लागेल आंदे आंदे सगळं डेटाबेस. नाहीतर हे बघितलं नाही पेपर आलं विज्ञानचे प्रश्न बघून जानदे 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 म्हणशील. बघा आता पुढे हे झालं शास्त्रज्ञांच्या बाबतीत. मित्रांनो माहित आहे का आता ऍक्च्युली 1735 पासून गुणधर्मांच्या आधारे वर्गीकरणाला काय झाली सुरुवात झाली मित्रांनो. कधीपासून 1735 पासून. 1735च्या पहिले कोणत्याही वर्गीकरणाला ठेवण्यात आलं नाही. सगळे वर्गीकरण हे निरुपयोगी काही कामाचे नाहीत असं काय आहे सांगण्यात आलं. आणि 1735ला पहिल्यांदा ज्यांनी सायंटिफिक पद्धतीने वर्गीकरणाचा पाया घातला त्या व्यक्तीचं नाव जर काय असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे कॅरोलस लिनियस. आता हा जो कॅरोलस लिनियस आहे या कॅरोलस लिनियसला आपण काय म्हणतो रे की 2 किंगडम कळालं का रे 2 सृष्टीचा जन्मदाता म्हणतात. आणि यांनी कधी मांडलं 1735ला हे मांडलेलं आहे. तुम्ही म्हणताल सर 2 गट तर कोणी तयार केलं तर अरिस्टॉटलने. हो केलं बाळ परंतु गुणधर्मांच्या आधारे होतं का नाही. म्हणून 2 सृष्टीचा जन्मदाता अरिस्टॉटलला न म्हणता कॅरोलस लिनियसला म्हटलं जातं. कॅरोलस लिनियस यांनी सांगितलं की सजीवांचं वर्गीकरण 2 गटात करता येतं. एक गट त्याला प्राणी नाव द्या ज्याला आपण ॲनिमलिया नाव देतो आणि दुसरं गट मला सांगा त्याला काय रे वनस्पती नाव द्या ज्याला आपण प्लॅन्टी म्हणून ओळखलं जातं. तर आता मला सांगा अशा प्रकारे 2 गटामध्ये मला सांगा आपण कोणाचं वर्गीकरण केलं जातं तर 2 सृष्टी आणि काय मित्रांनो 2 किंगडम मध्ये सजीवांचं. आणि हे कुणी केलं पहिल्यांदा सायंटिफिक पद्धतीने कॅरोलस लिनियस म्हणून त्याला 2 सृष्टीचा जन्मदाता म्हणतात. बघा आता हे 2 गट तयार करत असताना त्यांनी 2 गुणधर्म घेतलं. एक गुणधर्म घेतलं मित्रांनो माहित आहे का पोषण नावाचा कळालं का मुख्य गुणधर्म. आणि यानंतर घेतलं मित्रांनो माहित आहे का पेशी भित्तिका ज्याला आपण काय म्हणतो रे त्याला आपण सेल वॉल म्हणून ओळखत असतो. आता बघा कॅरोलस लिनियस म्हणतो की जे असे सजीव जे स्वयंपोषी आहेत ना स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे ते वनस्पती गटात जातील आणि जे परपोषी आहेत ना ते प्राणी गटात जातील. त्यांनी वर्गीकरण करायला सुरुवात केलं. सजीवांना उचलून बघितलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का त्यांनी म्हटलं हो वनस्पतीत ठेवून दिलं. एकाला उचललं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्यांनी म्हटलं नाही परपोषी आहे प्राण्यात ठेवून दिलं. तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्याला वनस्पतीत ठेवलं न तयार करणाऱ्याला प्राण्यात ठेवलं. यानंतर बघा पेशी भित्तिका प्रेझेंट असणाऱ्याला वनस्पतीत ठेवलं आणि पेशी भित्तिका अब्सेंट असणाऱ्याला प्राणीत ठेवलं. अशा प्रकारे या 2 गुणधर्मांच्या आधारे त्यांनी काय रे पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांचे 2 गट बनवले एक प्राणी आणि एक वनस्पती. परंतु मित्रांनो माहित आहे का कॅरोलस लिनियसच्या वर्गीकरणामध्ये पृथ्वीवरील सर्व सजीवांना जागा भेटली नाही. कोणकोणते सजीव होते रे कोणकोणते. उणिवा काय होती तर उणीव होती मित्रांनो माहित आहे का सर्व सजीवांना जागा भेटली नाही. कोणामध्ये कॅरोलस लिनियसच्या 2 सृष्टीमध्ये. कोण कोण होते बघा. सर्वात पहिलं होतं जीवाणू. जीवाणू यानी बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाला कॅरोलस लिनियसला आपल्या वर्गीकरणात जागा देता आली नाही. त्याचं कारण काय आहे काही बॅक्टेरिया हे स्वयंपोषी होते आणि काही बॅक्टेरिया हे परपोषी होते. मग मला सांगा स्वयंपोषीनुसार निम्म्या जीवाणूंना वनस्पतीत ठेवावं लागलं असतं आणि परपोषीनुसार मला सांगा निम्म्या जीवाणूंना आपल्याला प्राण्यात ठेवावं लागलं असतं. यासाठी तो म्हणतो जीवाणूंना वेगवेगळं ठेवण्यापेक्षा मी माझ्या वर्गीकरणात त्यांना जागा देणार नाही. म्हणून बॅक्टेरियाला जागा भेटली नाही. यानंतर बघा दुसरं सजीव होतं ज्याचं प्रॉब्लेम काय होतं बघा युग्लिना. युग्लिनाचं वेगळंच मॅटर होतं. युग्लिना काय करत होता जर दिवस असेल प्रकाश भेटत असेल तर स्वयंपोषी गुणधर्म दाखवत होता आणि जसं रात्र झाली तर मला सांगा हा परपोषी गुणधर्म दाखवत होता. म्हणजे मला सांगा युग्लिना एमपीसीचा तो कार्यकर्ता आहे. जर दिवसा त्याच्या रूमवर गेले तर तो स्वतः भांडे घासून स्वतः स्वयंपाक बनवून खात होतं. तुम्ही म्हणला असेल काय कष्टाळू पोरगा आहे स्वतः भांडे घासू राहिलं स्वतःच स्वयंपाक बनवू राहिलं स्वतःच खाऊ राहिलं म्हणजे स्वयंपोषी आहे. दिवसा गेला तर दिवसा आणि जसं रात्री त्याच्या रूमवर गेलास
तर रूमला लॉक होता, रूमवर न होता तो गायब होता. आणि त्याच्या शोधासाठी तू मागे मागे गेलास तेव्हा कळालं भाऊ तर रात्री एका बारमध्ये जाऊन खात होता, एका ढाब्यावर जाऊन खात होता. म्हणजे रात्री असेल की तो परपोशी. मग मला सांगा तो मुलगा खरंच कष्टाळू आहे की खरंच टपोरी आहे हे सांगता येईल का? नाही. कारण ॲट ए टाइम ते दोन्ही गुणधर्म दाखवत होता, म्हणून कोणत्या तरी एका गुणधर्मानुसार त्याला ठेवणं हे मान्य न होतं मित्रांनो. तर सेम मला सांगा युगलिनाला कुठं ठेवायचं? दिवसा स्वयंपोशी म्हणल्यावर त्याला वनस्पतीत ठेवलो आणि रात्री परपोशी म्हणल्यावर त्याला प्राणीत ठेवावं लागेल. मग काय वनस्पती प्राणी वनस्पती प्राणी. कॅरोलस लिनियसला दुसरं कामधंदा नव्हता का? दिवसा इकडे ठेवून रात्री त्याला इकडे ठेवून. यासाठी युगलिनाला पण म्हटलं नो एंट्री, आपल्या वर्गीकरणात तुला जागा नाही. आणि तिसरं होतं त्याला काय म्हणतो रे कवक, त्याला आपण काय म्हणतो फंगी, हे कळणं गरजेचं आहे. कवकाचं प्रॉब्लेम काय आहे? ह्याच्यामध्ये सेल वॉल कळालं का रे? ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का सेल वॉल असते कळालं का? आणि मित्रांनो माहित आहे का हा परपोशी आहे. म्हणजे याचा अर्थ पोषण या गुणधर्मानुसार कवक हा प्राणीत जाईल कारण परपोशी आहे फंगस, परंतु सेल वॉल असते यानुसार तो वनस्पतीत जाईल. मग हे कन्फ्युजन होतं. एका गुणधर्मांच्या आधारे प्राणीत जाऊ राहिलं, कोणाच्या आधारे? परपोशीच्या आधारे. आणि वनस्पती गुणधर्मांच्या सेल वॉल गुणधर्मांच्या आधारे तो वनस्पतीत जातो. यासाठी कॅरोलस लिनियसला त्याच्या वर्गीकरणामध्ये या तिघांनाही जागा देता आली नाही. मग येणाऱ्या काळात जर विचारलं दोन सृष्टीच्या उणिवा काय आहे, तर या प्राण्यांची नावं लक्षात ठेवा, या सजीवांची नावं लक्षात ठेवा. काय रे, यांना जागा देता आली नाही. हे कधीची 1735 गोट आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त वर्ष या दोनच सृष्टीला मान्यता दिली. आणि यानंतर बघा 1866ला एक शास्त्रज्ञ येतं, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे हॅकल. हॅकल म्हणतो काय बघा, हॅकल म्हणतो की कॅरोलस लिनियसचं वर्गीकरण हे चुकीचं आहे. का? कारण जर सजीवांचं वर्गीकरण तुम्ही करताय तर सर्व सजीवांना जागा भेटायला पाहिजे. त्या तिघांनी काय पाप केलं की यांना वर्गीकरणात जागा भेटली नाही? मग याला वर्गीकरणात जागा न भेटता मग सजीवांचं वर्गीकरण कसं म्हणता? कारण वर्गीकरण म्हणल्यावर सगळ्यांना जागा भेटायला पाहिजे. मग हॅकलला सांगितलं भाऊ तू एवढं जर शाना असशील तूच सांग आता यांना कसं ठेवायचं, कारण हे तर बसण्याच्या लायकीचेच नाही, कोणी काही गुणधर्म दाखवू राहिले. हे तर बसण्याच्या लायकीचेच नाहीत कारण कोणी काही गुणधर्म दाखवू राहिलं. तेव्हा बघा या ठिकाणी बघा हॅकल म्हणतो अजिबात लोड नका घेऊ, मी सांगतो कसं वर्गीकरण करायचं. हॅकल म्हणतो बघा, हॅकल म्हणतो एक काम करू, प्राणी तर प्राणी राहील, वनस्पतीच्या गटात वनस्पती राहील. तर हॅकलचं म्हणणं होतं कॅरोलस लिनियसच्या गुणधर्मानुसार जो प्राणीत जाईल तो प्राणीत जाईल, जो वनस्पतीत जाईल तो वनस्पतीत. उरलेले जे दोन्ही गटात बसत नाही त्याच्यासाठी त्यांनी तिसरी सृष्टी तयार केली आणि त्या सृष्टीला काय नाव दिलं रे? प्रोटिस्टा. काय नाव दिलं? प्रोटिस्टा नाव दिलं. आणि प्रोटिस्टामध्ये मला सांगा, प्रोटिस्टामध्ये हॅकल याने कोणाकोणाला ठेवलं रे? तर हॅकल यांनी सांगितलं जे दोन्ही गटात बसत नाही त्या सगळ्यांना कुठं ठेवून द्या? प्रोटिस्टामध्ये. मग प्रोटिस्टामध्ये कोणाला जागा भेटली? जीवाणू यांनी बॅक्टेरिया. प्रोटिस्टामध्ये कोणाला जागा भेटली? युग्लिना. आणि प्रोटिस्टामध्ये कोणाला जागा भेटली? कवक, ज्याला आपण काय म्हणत असतो रे? काय म्हणतो? फंगी. आता बघा मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. मला सांगा हॅकल याने काय म्हटलं? नियमानुसार जो प्राणीत जाईल तो प्राणीत जाईल, जो वनस्पतीत जाईल तो वनस्पतीच्या गुणधर्मानुसार. पण दोन्हीकडे जो जात नाही त्याला उचला आणि कोणत्या डब्यात टाका? प्रोटिस्टामध्ये. प्रोटिस्टा टाकत असताना कोणताही नियम आहे का? नाही. जसं घरामध्ये जो जिथं सामान बसल तिथं बसणार, घरात कुठं ठेवायचं जो लायकीचं नाही आहे त्याला उचला आणि डस्टबिन मध्ये टाका. जस्ट लाईक डस्टबिन इज अ किंगडम प्रोटिस्टा. डस्टबिन सारखं जो घरात बसत नाही उचला आणि डस्टबिन मध्ये फेका. घरात कचरा बसत नाही म्हणून डस्टबिन मध्ये फेकतो. काही घरात माणसं पण बसत नाही पण डस्टबिन मध्ये फेकत नाही आपण. डिपेंड आहे किती बसत नाही. लिमिटपेक्षा पलीकडे गेला तर लोक डस्टबिन मध्ये फेकल्याशिवाय राहणार नाही. बघा तर मला सांगा प्रोटिस्टा हा डस्टबिन सारखं किंगडम आहे. कोणाचं? हॅकलचं. ज्याच्यात बसवत असताना कोणत्याही नियम फॉलो केलं गेलं नाही, नियमांचे भंग केले गेले. म्हणलं उरलं सुरलं सगळं प्रोटिस्टामध्ये टाका.
मग आयोगाने जर विचारलं तुम्हाला प्रोटिस्टा या किंगडमचा शोध कुणी लावला, तर तुमचं उत्तर असायला मित्रांनो हॅकल. आयोगाने विचारलं हॅकलच्या प्रोटिस्टामध्ये कोणाकोणाला जागा दिली, जीवाणू, युग्लिना आणि कवकाला. आता झालं सगळ्या सजीवांना जागा भेटली, कोणी शिल्लक नाही उरलं, कारण जे नाराज होते, ज्यांना बाहेर ठेवलं होतं, त्याच्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट तयार करण्यात आला प्रोटिस्टा, आणि यालाच आपण 3 किंगडम म्हणत असतो. आता हे चालू असतानाच मित्रांनो माहित आहे का, 1938ला एक कार्यकर्ता येतं, त्याचं नाव जर काय असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे, 1938ला कोपलँड नावाचा शास्त्रज्ञ येतो आणि तो काय म्हणतो बघा, तो म्हणतो हे चुकीचं आहे. कोणतं? प्रोटिस्टा. कोणाची? हॅकलची. का? त्याचं म्हणणं आहे बॅक्टेरिया, जीवाणू जी आहे ना, ह्याची जी सेल आहे, ह्याची सेल ही अपूर्ण आहे. अपूर्ण सेल आहे म्हणजे कसं रे, अशा प्रकारची सेल आहे जीवाणूची ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त द्रव भाग आहे, न केंद्रक आहे, न केंद्रक आहे न्यूक्लियस सेलचं, न सेल ऑर्गनेल्स आहे, काहीच नाही आहे. ही जीवाणूची अपूर्ण पेशी असते. आणि युग्लिना आणि कवकाची पेशी ही परिपूर्ण आहे, ज्याच्यात केंद्रक वगैरे, अंगके वगैरे सगळे आहेत. आणि ज्या परिपूर्ण पेशी असतात त्यांना दृश्य केंद्रकी म्हणून ओळखलं जातं. त्यांना आपण युकॅरोटिक म्हणत असतो मित्रांनो. काय म्हणतो? युकॅरोटिक. आणि जे जीवाणूची पेशी असतात, अपूर्ण सेल असते, त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला आदिकेंद्रकी म्हणतात, ज्याला आपण प्रोकॅरोटिक म्हणून ओळखलं जातं. मग बघा मी तुम्हाला काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. माहित आहे का या ठिकाणी काय म्हणतो, व्यवस्थित लक्ष द्या. जर बघितलं तर हॅकल यांनी आदिकेंद्रकी असणारे जीवाणू आणि दृश्य केंद्रकी असणाऱ्या सजीवांना एकत्र ठेवलं. ही चूक होती कोणाची? हॅकलची. मग आयोगाने जर विचारलं हॅकलच्या 3 किंगडमच्या ड्रॅबॅक्स उणिवा काय आहे, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे हॅकल नावाच्या शास्त्रज्ञाला आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या सजीवात फरक करता आला नाही. आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोघांना एकत्रच ठेवलं. ही चूक जर कोणाची होती तर कोणाची? हॅकलची. कळलं का? कारण जीवाणू आदिकेंद्रकी आहे आणि हे दोघं दृश्य केंद्रकी आहे. मग आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोघांना एकत्र ठेवणं ही जर कोणाची चूक होती तर मित्रांनो कोणाची? हॅकलची चूक होती. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ही हॅकलची चूक होती. आता बघा आणि हे चूक भरून काढण्यासाठी कोण आलं? कोपलँड. कोपलँड काय म्हणतो? जीवाणू आणि बाकीच्या सजीवांना एकत्र ठेवता येत नाही. का? कारण जीवाणूची पेशी अपूर्ण आहे, आदिकेंद्रकी आहे, आणि बाकी प्रोटिस्टामधील दृश्य केंद्रकी. म्हणून कोपलँड हा म्हणतो एक काम करू, आपण या जीवाणूला बाजूला काढू आणि सेपरेट सृष्टी तयार करू, जेणेकरून मग आदिकेंद्रकी सेपरेट होऊन जाईल आणि बाकीचे दोघं दृश्य केंद्रकी सेपरेट होऊन जाईल. मग कोपलँडला म्हणलं कसं काढशील? कोपलँड म्हणतो हे बघा, हे प्राणी गटात जाईल. कळालं का रे? प्राणी जे गुणधर्मानुसार प्राणीत जाणार आहेत, जे गुणधर्मानुसार प्राणीत जाणार आहेत ते प्राणीत राहतील, जे गुणधर्मानुसार वनस्पतीत जाणार आहे ते वनस्पतीत राहतील. आणि मित्रांनो माहित आहे का, वनस्पतीत राहतील. आणि जो प्रोटिस्टामध्ये होतं ना, प्रोटिस्टामध्ये कोण कोण होते? जीवाणू. कोण कोण होतं रे? जीवाणू होतं. कळलं का? त्यानंतर काय? युग्लिना होतं, युग्लिना. आणि त्यानंतर कोण होतं? कवक. तो म्हणतो कोपलँड एक काम करा, प्रोटिस्टामधून या जीवाणूला काढून टाका आणि त्याच्यासाठी सेपरेट सृष्टी तयार करू. आणि त्याला नाव दिलं मोनेरा. आणि मोनेरामध्ये जागा दिलं पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जीवाणूंना. अशा प्रकारे मला सांगा किती सृष्टी तयार झाल्या रे? ही प्राणीची 1, मोनेराची 2, प्रोटिस्टाची 3 आणि वनस्पतीची 4. या कारणामुळं आयोगाने जर विचारलं 4 किंगडमचा जन्मदाता कोण? कोपलँड. आयोगाने विचारलं मोनेराचं कोण सांगितलं, मोनेरा कुणी मांडलं, तर उत्तर असायला पाहिजे कोपलँड. अशा प्रकारे मला सांगा आता 4 सृष्टींचं विकास झालं, 4 सृष्टी निर्माण करण्यात आल्या मित्रांनो. आता या 4 सृष्टी निर्माण करण्यात आली. परंतु मित्रांनो माहित आहे का, आता जो प्रोटिस्टा आहे या प्रोटिस्टात कोण कोण राहिलं रे? या प्रोटिस्टात मला सांगा एक पेशीय असणारा युग्लिना राहिलं आणि या प्रोटिस्टात काय रे? कवक आणि फंगस राहिलं. आता ह्यांच्यामध्ये पण काही वेगळं पण आहे. जसं युग्लिनामध्ये सेल वॉल नाहीये तर कवकामध्ये सेल वॉल आहे. युग्लिना हा काही प्रमाणात स्वयंपोषी आहे तर कवक हा टोटली परपोषी आहे.
म्हणजे याचा अर्थ या दोघांचंही जमत नव्हतं. मग या दोघांना एकत्र ठेवणं हे पण चुकीचं होतं, परंतु कोपल्यांनी दोघाला एकत्र ठेवलं. मग या दोघांना वेगळं करण्यासाठी 4च्या ठिकाणी 5 सृष्टी मांडण्यात आलं. आणि तो मांडणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल, तुमचा आपला सगळ्यांचा फेवरेट आपला विटाकर भाऊ. कधीची गोष्ट 1969. आर्य विटाकर भाऊ येतो आणि म्हणतो, काय म्हणतो, प्राण्यांचं गुणधर्मानुसार प्राणी प्राणीत राहतील, वनस्पती वनस्पतीत राहतील, प्राणी प्राणीत राहतील, वनस्पती वनस्पतीत राहील, मोनेरा मोनेरात राहील. यानी काय रे, मोनेरात जीवाणू असतील. आणि मित्रांनो माहित आहे का, इथं प्रोटिस्टामध्ये मला सांगा, प्रोटिस्टामध्ये फक्त आणि फक्त युग्लिनासारखे एक पेशी राहतील. आणि कवक बाजूला काढून कवकाची सेपरेट सृष्टी तयार केली आणि त्याच नावाने ओळखलं जाते ती सृष्टी, यानी काय रे, किंगडम फंगी. मग अशा प्रकारे किती सृष्टी, 1, वनस्पती 2, मोनेरा 3, प्रोटिस्टा 4 आणि कवक 5. या 5 सृष्टींचा विकास, यालाच 5 किंगडम. 1969 आर्य विटाकर भाऊ. तुम्ही म्हणताल सर, आर्य विटाकरने असा कोणता मोठा तीर मारला? नाही मारलं म्हणता आपण. का? कारण त्यांनी काय केलं, त्यांनी प्रोटिस्टामधून कवकाला बाजूला काढलं आणि कवक तयार केलं. बस एवढ्याशा कामासाठी सर या आर्य विटाकर भाऊचं एवढं नाव झालं का मोठं? भाऊ असं नाही. मी म्हणलो ना, तुला माहित नाही म्हणून वाटलंय, पण हिने खूप काही केलंय. तेच बघायचंय. नुसतं या कवकाला उचलून प्रोटिस्टातून बाजूला नाही फेकले, हिने खूप काही केलेलं आहे. काय केलंय ते सांगतो बघा. तर आर्य विटाकर यांनी काय केलं, हे जे 5 सृष्टी दिसत आहेत तुम्हाला, त्याचं वर्गीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, व्यवस्थित वर्गीकरण केलेलं आहे. कळलं का रे? जर बघितलं तर त्याचं वर्गीकरण मला सांगा, त्यांनी काय आहे व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा, हे 5 सृष्टी तयार झाल्यानंतर पुढं आलं मित्रांनो, माहित आहे का, 6 किंगडम. त्याला 3 डोमेन थेरीज म्हणून ओळखलं जातं. 6 किंगडमचा शोध जर बघितलं कुणी लावला, असा जर प्रश्न विचारलं तर मित्रांनो, शोध लावणारा शास्त्रज्ञ कार्ल, कळलं का, ओस म्हणून ओळखलं जातं. कळलं का? जर बघितलं तर काय म्हणतो रे, कार्ल ओस म्हणतो, WOESE. यांनी शोध लावलं. कळालं का रे? बघा मी काय म्हणतो बघा, या 3 डोमेनचा शोध कुणी लावलं असा जर प्रश्न विचारला किंवा 6 किंगडमचं, तर कार्ल लिनियस नाही, कार्ल ओस नावाचा शास्त्रज्ञ आहे. आता बघा, कार्ल ओईस किंवा कार्ल वाईस म्हणून ओळखलं जातं. तर मला सांगा, ह्यांनी काय रे 6 किंगडमचा शोध लावला 3 डोमेनचा. आता काय आहे सर 6 किंगडम? तर भाऊ माहित आहे का, त्यांनी आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया हे 3 डोमेन तयार केलं. बघा काय तयार केलं त्यांनी. पहिलं डोमेन, त्याला काय म्हणतो रे, आर्किया म्हणून ओळखलं जातं. आर्किया हा पहिलं डोमेन तयार केलं. कळलं का? आर्किया म्हणतो आपण त्याला. आता बघा आर्किया म्हणतो आपण. आर्किया हा पहिलं डोमेन तयार केलं. त्यानंतर मला सांगा दुसरं तयार केलं, त्याला बॅक्टेरिया नाव दिलं, बॅक्टेरिया. आणि तिसरं डोमेन तयार केलं, त्याला युकॅरिया नाव दिलं. मित्रांनो कळलं का रे? काय म्हणतो? युकॅरिया. युकॅरिया म्हणजे विकसित पेशी असणारे, युकॅरिया नाव दिलं. आता बघा नंतर मला सांगा, हा 3 डोमेन म्हणून याला 3 डोमेन म्हणतात. 3 डोमेन म्हणण्याचं कारण काय रे? हे 3 डोमेन तयार केलं. कुणी तयार केलं? कार्ल वाईसने. कोणतं? पहिलं डोमेन आर्किया, दुसरं बॅक्टेरिया आणि तिसरं युकॅरिया. आणि नंतर या डोमेनचं वर्गीकरण मला सांगा एकूण किती सृष्टीमध्ये केलं? 6. म्हणून याला 6 किंगडम म्हणतं. मग बघा आता 6 सृष्टी कोणकोणत्या तयार केल्या, तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आर्कियामध्ये फक्त आणि फक्त मला सांगा कोणाला ठेवलं रे? पृथ्वीवर येणारे पहिलं किंगडम, पहिली सृष्टी बघा, पृथ्वीवर येणारे जेवढे आर्की बॅक्टेरिया आहेत ना, या सर्व आर्की बॅक्टेरियाला मला सांगा आर्कियामध्ये जागा दिलं. मोनेरात येणारे जे बाकीचे आहेत, मोनेरा या ठिकाणी काय रे बॅक्टेरियामध्ये नाव दिलं, हे दुसरं. आणि उरलेले सगळे मला सांगा तिसरं कोण? प्रोटिस्टा जो आहे याला इथं नाव देण्यात आलं. चौथं मला सांगा कवक फंगसला युकॅरियात देण्यात आलं. 5वं वनस्पतीत युकॅरियात देण्यात आलं. आणि 6वं प्राणी. मग मला सांग भाऊ किती सृष्टी झाल्या?
आर्किबॅक्टेरिया 1, मोनेरा 2, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी एकूण झाल्या 6, म्हणून याला 6 किंगडम म्हणतात. मग आयोगाने जर विचारलं कार्ल वोसच्या 6 किंगडम कोणत्या, आर्किबॅक्टेरिया, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी. आणि जर विचारलं 3 डोमेन कोण, आर्किया, बॅक्टेरिया, युकॅरिया. आर्कियात कोण, आर्किबॅक्टेरिया, बॅक्टेरियात कोण, मोनेरा, आणि युकॅरियामध्ये प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी. याला 6 किंगडम म्हणतात, याला 3 डोमेन सिस्टम म्हणतात. आता बघा हे झालं काय मित्रांनो माहिती आहे का, 6 किंगडम. परंतु या 6 किंगडमला मान्यता भेटलेली नाहीये. आताच्या घडीला आपण या 6 किंगडम नुसार अभ्यास न करता आताच्या घडीला आपण फक्त आणि फक्त आपण कोणाला मान्य देतो, 5 किंगडमला. कारण तो परफेक्ट वर्गीकरण आहे, तो सायंटिफिक वर्गीकरण आहे. मग आपण पाठीमागच्या प्रश्नावर येऊया. मी म्हटलं सर आर्यच विटाकरने फक्त प्रोटिस्टातून कवकाला बाजूला केलं, याच कारणामुळे याला एवढं मानायचं का? नाही मित्रांनो, त्यांनी या 5 सृष्टींना एकत्रित करून गुणधर्मांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला. बघा काय म्हणतोय, काय केलं, 5 सृष्टींना एकत्रित करून गुणधर्मांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केलं. मग बघा आता कोणते गुणधर्म मांडलं, काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा पुढचा भाग बघण्याच्या अगोदर तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे. नोटिफिकेशन अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला विज्ञान विषयामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेला काही अडचण जात असेल, सब्जेक्ट समजण्यास काही प्रॉब्लेम असेल, संकल्पनेवर जर ताबा मिळवता येत नसेल, तर या पूर्ण गोष्टीच्या सोल्युशनसाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे संयुक्त पूर्व परीक्षा तसेच संयुक्त पूर्व मुख्य परीक्षेसाठी जो सामान्य विज्ञानाचा कोर्स आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे. पूर्ण कोर्स उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी स्वतंत्र बॅच आहे, संयुक्त आणि मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र बॅच आहे. आणि तसेच मित्रांनो माहिती आहे का, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी दोन्ही सब्जेक्ट, दोन्ही परीक्षेमध्ये टर्निंग पॉईंट ठरणारा हा सब्जेक्ट आहे. जो आणि टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला अतिशय चांगले जर गुण प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा. आणि डेमो लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की नाही 100% आम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो, यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरला सायन्स बाय अशोक पवार हा ॲप डाउनलोड करायचे. प्ले स्टोरला आपले 2 ॲप्लिकेशन आहेत. नवीन संपूर्ण अपडेटेड बॅच ही लोगो असणाऱ्या काय आहे ॲप्लिकेशनवर आहे. तर ही लोगो जो ॲप्लिकेशनवर आहे तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तसेच राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञानाच्या टोटल बॅचेस अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत. आवर्जून तुम्ही काय करा, ही बॅच जॉईन करू शकता, 100% फायदा होणार. तसेच आपल्या मित्र परिवारापर्यंत यूट्यूबची लिंक पाठवा. तुम्ही पण यूट्यूबला सबस्क्राईब करा, तुम्हाला संभाव्य प्रश्नांची सिरीज पाहायला मिळेल. तसेच अन्य कंटेंट यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे सायन्स बाय अशोक पवार. खाली यूट्यूब लिंकवरती, यूट्यूब चॅनलच्या लिंकवरती तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणापासून पण तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर चला आपण बघू आता पुढचा भाग काय असणार आहे. तर पहिल्यांदा मला सांगा, पहिल्यांदा या ठिकाणी लक्ष द्या, मला सांगा एकूण 5 सृष्टी आहेत मित्रांनो. कोणकोणत्या? सर्वात पहिली आहे मोनेरा, कळालं का रे. यानंतर मला सांगा प्रोटिस्टा, यानंतर कवक, कळालं का रे. यानंतर वनस्पती, यानंतर प्राणी. यांचं वर्गीकरण मला सांगा, यांचं वर्गीकरण आर्यच विटाकर यांनी गुणधर्मांच्या आधारे केलं. आणि पहिलं गुणधर्म घेतलं मित्रांनो माहित आहे का, त्याला काय म्हणतो रे, पेशी संरचना नावाचा गुणधर्म घेतलं, ज्याला आपण काय म्हणतो रे, सेल स्ट्रक्चर. आता बघा पेशी संरचना ही 1925 ला चार्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी जगाला सांगितली होती आणि त्याच गुणधर्मांचा वापर आर्य चिटाकर करतो. बघा पेशी संरचना 2 प्रकारच्या असतात पृथ्वीवरच्या. एकतर पृथ्वीवर असणारी पेशी ही आदिकेंद्रकीय असते, ज्याला आपण प्रोकॅरोटिक म्हणून ओळखत असतो मित्रा. आणि दुसरं एकतर मला सांगा ती दृश्य केंद्रकीय असते, ज्याला आपण काय रे युकॅरोटिक म्हणून काय आहे ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा तर मला सांगा पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही सजीवाला जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला कळून जाईल की एकतर पेशी मला सांगा आदिकेंद्रकी प्रकारची असते किंवा एकतर पेशी मला सांगा दृश्य केंद्रकीची. या 2 पैकी तिसऱ्या प्रकारची पेशी पृथ्वीवर कोणत्याही सजीवात आढळताना दिसत नाही. सर काय फरक आहे दोघांमध्ये? आदिकेंद्रकी पेशी म्हणजे या अपूर्ण पेशी असतात. प्रोकॅरोटिक म्हणजे काय आहे, अपूर्ण पेशी असतात.
जर बघितलं यांच्या पेशीकडे तर अशा प्रकारच्या या पेशी आहेत, ह्याच्यात फक्त आणि फक्त द्रव पदार्थ आढळतं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही आढळताना दिसत नाही. अशा पेशींना आपण अधिकेंद्रकी म्हणतो. काय आढळत नाही सर ह्याच्यात आपल्याला पेशीचा केंद्रक आढळताना दिसत नाही, म्हणजे केंद्रक नसतं. यानंतर मला सांगा पेशी अंगके नसतात, पेशी अंगके नसतात मित्रांनो, यानी सेल ऑर्गेनेल्स आपल्याला आढळताना दिसत नाही. यानंतर मला सांगा जो जनुकीय माहिती आहे ना, जनुकीय माहिती मला सांगा, माहिती कुठे रे, तर संपूर्ण पेशीत असते, संपूर्ण पेशीत असते. का असते सर संपूर्ण पेशीत असते, का असते, कारण जनरली डीएनए फक्त केंद्रकात आढळतो, पण इथं केंद्रकच नाहीये, मग त्याचा डीएनए पेशीद्रव्यात सगळीकडे विखुरलेला असेल. मग हे सगळं गुणधर्म मला सांगा अपूर्ण असणाऱ्या अधिकेंद्रकी पेशींचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ अधिकेंद्रकी प्रोकॅरियोटिक सेल या इनकम्प्लीट असतात, ह्यांचा विकास पूर्ण झालेला नाहीये, ह्यांच्यात न्यूक्लियस नसतं, न्यूक्लिक ऍसिड केंद्रकीय द्रव्य पण नसतो, केंद्रकच नाही तर आतील द्रव कुठं असणार, न्यूक्लिक ऍसिड नसतं, पेशी अंगके आणि सेल ऑर्गेनेल्स नसतात, आणि डीएनए हा संपूर्ण पेशीत उखुरलेला असतं. हे सगळे गुणधर्म कोणाचे असतील माहिती आहे का, अधिकेंद्रकीचे. दृश्य केंद्रकी म्हणजे कोणत्या पेशी रे, असे पेशी जी परिपूर्ण पेशी असते, परिपूर्ण, ज्याला बघितल्यानंतर त्यांच्यात केंद्रक आढळतं, अंगके वगैरे सगळे आढळतात, यांना आपण दृश्य केंद्रकी म्हणतो. परिपूर्ण, त्यांच्यात केंद्रक असतं, केंद्रक असतं. यानंतर मला सांगा तिसरं केंद्रक द्रव्य असतं, केंद्रक द्रव्य असतं, केंद्रक द्रव्य असतं. यानंतर चौथं पेशी अंगके असतात, पेशी अंगके असतात. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा भाऊ, अशा प्रकारे मला सांगा, मग या पृथ्वीवर असणाऱ्या सजीवात एकतर अधिकेंद्रकी प्रकारची पेशी आहे किंवा एकतर दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी आहे. आणि मला सांगा आर्यच विटाकरने ओरडून सांगितलं पाचींना, ए भावांनो ऐका, कोण कोण, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी, तुमच्यापैकी असे कोण आहेत ज्यांची पेशी अपूर्ण आहे, त्यांनी हात वरती करा. तेव्हा मित्रांनो माहित आहे का, ह्याच्यातून अपूर्ण असणारे जे आहे त्यांना आपण काय म्हणतो रे, अधिकेंद्रकी. आणि मला सांगा विकसित असणारे कोण असणार आहेत मित्रांनो माहित आहे का, ते काय असतील, दृश्य केंद्रकी. आणि काय सांगितलं रे, काय सांगितलं, आर्य विटाकरनी सांगितलं तुमच्यापैकी कोण आहे ज्यांचं पेशी अपूर्ण आहे. 5 जणांपैकी मोनेराने हात वरती केला आणि म्हटलं इमानदारीनं सांगतो माझ्यात पेशी अपूर्ण आहे. मग मला सांगा अधिकेंद्रकीमध्ये कोण येईल रे, मोनेरा आलं. बाकी चौघांनी सांगितलं शपथ घेऊन सांगतो आमच्यात पेशी परिपूर्ण आहे. म्हणजे याचा अर्थ बाकीच्या सगळ्यांमध्ये जर पेशी परिपूर्ण आहे तर बाकीचे सगळे कुठं जातील, या दृश्य केंद्रकीमध्ये, यानी युकॅरोटिक मध्ये जातील. मित्रांनो कोण कोण गेले रे, तर मला सांगा प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी हे सगळे दृश्य केंद्रकीमध्ये. आणि मोनेरा फक्त कुठं आलं रे, अधिकेंद्रकीमध्ये. मोनेरा म्हणजे कोण रे, जीवाणू. काय गुणधर्म असेल मोनेराचं, मोनेराचं काय गुणधर्म असेल, मग मला सांगा. मोनेरा म्हणजे अधिकेंद्रकी पेशी, यानी मोनेरा मधील येणाऱ्या जीवाणूमध्ये येणाऱ्या पेशी अपूर्ण की परिपूर्ण, अपूर्ण. जीवाणूची पेशी आणि मोनेराची पेशी अपूर्ण. दृश्य केंद्रकी, अधिकेंद्रकी, एक पेशीय म्हणून आपण यांना. मोनेराला अधिकेंद्रकी की दृश्य केंद्रकी, अधिकेंद्रकी. एक पेशीय सजीव, एक पेशीय सजीव म्हणता येईल मित्रांनो. यानंतर मला सांगा दुसरं तिसरं पॉइंट, पेशी अपूर्ण. मोनेरातील सजीवात केंद्रक, पेशीत केंद्रक नसते मित्रांनो. यानंतर मला सांगा चौथं केंद्रक द्रव्य, केंद्रक द्रव्य नसते, केंद्रक द्रव्य नसते. यानंतर पाचवं पेशीचे अंगके नसतात. आणि सहावं मला सांगा काय रे, डीएनए यानी जनुकीय गुणधर्म संपूर्ण पेशीत असतं. हे सर्व गुणधर्म कोणाचे असतील, तर मला सांगा मोनेराचे आहेत. कारण मला सांगा मोनेराच्या सजीवात एकच पेशी आहे, ती पण अपूर्ण आहे, म्हणजे अधिकेंद्रकी प्रकारची. त्या पेशीचं गुणधर्म म्हणजे मोनेरात येणाऱ्या जीवाणूंच्या शरीराचं गुणधर्म. मग काय गुणधर्म, सर मोनेरात येणारे जीवाणू यानी अधिकेंद्रकी सजीव आहेत, पेशी अपूर्ण असते, त्यांना अधिकेंद्रकी एक पेशीय म्हणतात. केंद्रक नसतं, केंद्रकाला आवरण नसतं, केंद्रक द्रव्य नसतं, पेशी अंगके नसतात. जनुकीय डेटा केंद्रकात नसून सगळीकडे असतो पेशीमध्ये. का, केंद्रकच नाही तर केंद्रकात कुठून असणार रे भाऊ. कळतं इथपर्यंत.
आता इथं राहिलं कोण? चौघ. या चौघांना वेगळं करायचं असेल तर आणखी वेगळ्या गुणधर्मांचा वापर करावा लागेल. आणि यानंतर बघा आर.एच. विटाकर दुसऱ्या गुणधर्माचा वापर करतो आणि तो म्हणतो शरीर संरचना बघू. आता कोणाचं शरीर कसं आहे? तो म्हणतो उरलेल्यापैकी एकपेशीय कोण आहेत ते बाजूला या आणि बहुपेशीय कोण आहेत ते बाजूला या. यांनी काय रे? युनिसेल्युलार कोण आहेत ते बाजूला या आणि मल्टीसेल्युलार कोण आहेत ते बाजूला या. अशा प्रकारे मला सांगा कोण म्हणतं? आर.एच. विटाकर. मग बघा या चौघांपैकी म्हटल्यावर कोण कोण आहे युनिसेल्युलार? चौघांपैकी ज्यांनी लवकर हात वरती केलं तो होतं प्रोटिस्टा. प्रोटिस्टा म्हणतो भावांनो माझ्यात विकसित पेशी तर आहे परंतु माझ्याकडे फक्त एकच पेशी आहे. म्हणून प्रोटिस्टामध्ये येणारे सजीव काय असतील रे? दृश्य केंद्र की तरह आहे, दृश्य केंद्र की तरह आहे परंतु फक्त एक पेशी आहे. जर मी प्रोटिस्टातील सजीवांकडे बघितलो तर मला ही अशी एकच पेशी दिसते, अशी एकच पेशी दिसते परंतु मित्रांनो ती काय अपूर्ण नसून परिपूर्ण आहे. आणि मोनेराकडे बघत असताना अशी एकच पेशी दिसत होती आणि ती काय दिसत होती? अपूर्ण. तर हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. जे मोनेराच्या नशिबात न होतं ना भाऊ, जे मोनेराच्या नशिबात न होतं ते सगळे प्रोटिस्टाच्या नशिबात आहे. काय काय आहे बघा. दृश्य केंद्रे की एक पेशीय पेशी परिपूर्ण आहे प्रोटिस्टातील सजीवांची, पेशी परिपूर्ण आहे प्रोटिस्टातील सजीवांची. दुसरं केंद्रक असतो सर ह्याच्यात, केंद्रक असतं सर. चौथं केंद्रक द्रव्य असतं सर, केंद्रक द्रव्य असतं सर. त्यानंतर पाचवं पेशी अंगके असतात सर. कळलं का रे? पेशी अंगके असतात. मला सांगा सहावं डीएनए फक्त केंद्रकात असतो, फक्त केंद्रकात असतं. हे सगळं कोणाचं गुणधर्म आहे सर? प्रोटिस्टाचं गुणधर्म आहे सर. तर हे बघा हे याला म्हणतात अभ्यास, याला नाही रट्टा मारणं. अभ्यास अवघड नाहीये या जगात. स्वतः सोडल्यानंतर जग अवघड नाहीये, सगळं सोपं आहे. डिपेंड आहे स्वतः तू अवघड आहेस. बघा तर आता बघा राहिले कोण? आता प्रोटिस्टा बाजून निघून गेलं, प्रोटिस्टा बाजूला निघून गेलं आणि बहुपेशी बाजूला आले. आता मला सांगा बहुपेशीमध्ये तिघ कार्यकर्ते राहिले रे. कोण कोण राहिले? बहुपेशीमध्ये कवक राहिलं, त्यानंतर वनस्पती राहिलं आणि त्यानंतर प्राणी राहिलं. या तिघांना पुन्हा वेगळं करावं लागेल आपल्याला. यासाठी मला सांगा आणखी तिसरं गुणधर्म घेतलं आणि तो म्हणजे काय रे? सेल वॉल. यानी पेशी भित्तिका असणाऱ्यांचा एक गट करा आणि पेशी भित्तिका नसणाऱ्यांचा दुसरा गट करा. उरलेल्यापैकी तिसरा गुणधर्म. मग मला सांगा इथं दोन गट करू आपण, इथं दोन गट करू. बघ रे भाऊ इथं दोन गट करायचे आपल्याला. काय म्हटलं बघा याच्यापैकी मला सांगा सेल वॉल. कळलं का रे? सेल वॉल असणाऱ्यांचा एक गट आणि सेल वॉल नसणाऱ्यांचा दुसरा गट. नसणाऱ्यांमध्ये कोण जाईल रे? कोणामध्ये पेशी भित्तिका नव्हती या तिघांपैकी? तर प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नव्हती. म्हणून मला सांगा प्राणी बाजूला झालं. या सेल वॉल असणाऱ्यामध्ये कोण कोण आलं? कवक आणि वनस्पती दोघांमध्ये आहे. मग बघा सगळे वेगळे झाले पण हे दोघं एकत्र आहेत. आता यांना वेगळं करायचं होतं म्हणून यांना वेगळं करण्यासाठी मला सांगा आर.एच. विटाकरने आता शेवटचं गुणधर्म घेतलं. तो म्हणजे काय रे? प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण न करणाऱ्यांचा एक गट बनवा आणि प्रकाश संश्लेषण करणारे जे असतात त्यांचा दुसरा गट बनवा. उरलेल्यापैकी दोघंच उरले होते. या दोघांना विचारलं एक गट कोणतं? बघा एक गट कोणतं? प्रकाश संश्लेषण करणाऱ्यांचा एक गट कोणतं? एक आहे प्रकाश संश्लेषण. कळलं का रे? संश्लेषण न करणारे म्हणतो भाऊ, न करणारे. आणि दुसरा गट मला सांगा प्रकाश संश्लेषण करणारे. मला सांगा या दोघांमध्ये विचार करा कोण आहे रे? अन्न तयार करत नाही, कवक. मग कवकाने सांगितलं भाऊ मी प्रकाश संश्लेषण करत नाही म्हणून मी इथं येईल आणि वनस्पती कुठं? या ठिकाणी येईल. मग अशा प्रकारे मला सांगा एकूण किती गट तयार झाले? मोनेराचा 1, प्रोटिस्टाचा 2, कवक 3, वनस्पती 4 आणि प्राणी 5. हे मांडणी कुणी केली? आर.एच. विटाकरने. म्हणून त्याला मानत असतो. बघा गुणधर्म सोपं झाला असेल.
अधिक मोनेराचं काय, अधिकेंद्रकी जीवाणू, पेशी अपूर्ण, अधिकेंद्रकी एक पेशीय सजीव असतात, केंद्रक नसतं, केंद्रक द्रव्य नसतं, पेशी अंगके नसतात, डीएनए संपूर्ण पेशीत असतं. प्रोटिस्टाचं काय, दृश्य केंद्रकी एक पेशीय, पेशी परिपूर्ण असते, केंद्रक असतं, केंद्रकाला आवरण असतं, केंद्रक द्रव्य असतं, पेशी अंगके असतात आणि डीएनए फक्त केंद्रकात असतं. बघा कवकाचं गुणधर्म काय, कवक हे दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशी भित्तिका असणारे परंतु प्रकाश संश्लेषण न करणारे सजीव. मग आयोग हेच विचारणार, काय विचारणार रे, दृश्य केंद्रकी बहुपेशीय पेशी भित्तिका असणारे परंतु प्रकाश संश्लेषण न करणारे सजीव कोणते, तर तुला गोल करायचे, दॅट इज अ कवक. आणि या ठिकाणी बघा वनस्पती बाबतीत दृश्य केंद्रकी बहुपेशीय प्रकाश संश्लेषण करणारे पेशी भित्तिका असणारे वनस्पती, आणि मला सांगा प्रकाश संश्लेषण न करणारे आणि पेशी भित्तिका नसणारे कोण प्राणी. तर अशा प्रकारे मला सांगा आर्य विटाकर यांनी हे 5 गट बनवलं, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आता बघा पुढच्या सेशनमध्ये आपण सेपरेट, हे तर ट्रेलर होतं भाऊ, दॅट इज अ ट्रेलर. बाहुबली 1, 2, KGF सगळं पुढं असणार आहे. तर बघा आता RR वगैरे काय. आता बघा हे झालं इंट्रोडक्शनचा पार्ट. पुढच्या सेशनमध्ये मोनेरा सेपरेट बघू, प्रोटिस्टा सेपरेट, कवक सेपरेट, वनस्पती सेपरेट आणि प्राणी सेपरेट. व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण रिव्हिजन करत जा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो, भेटू आपण पुढच्या सेशनला. धन्यवाद.